सुष्मिताकडे बघ जरा, सुष्मिताकडे. लहान आहे ना तुझ्यापेक्षा, आहे ना? पण तरी पण लग्न झाल्याबरोबर त्या घरात गेली आणि सगळे अधिकार मिळवले. चावी सुद्धा मिळवली तुमच्या घराची. आता बघ, आता जशी सुष्मिता म्हणेल तसं ते घर हालेल. You know what? No one is happy about this. आई, त्या घरात कोणीही हॅपी नाहीये. आणि मला तुम्ही सांगा की तुम्ही कुठल्या बेसिसवरती तिला आणि मला कम्पेअर करताय? हा, सुष्मिताने ना माझ्या भावाशी लग्न केलं, अंशुमनशी लग्न केलं ना, तिथेच ती चुकली आहे. तुम्ही प्राऊड नाही, तुम्ही ना यू शुड बी वरीड. तुम्हाला काळजी वाटली पाहिजे तिची. जळू नकोस ग माझ्या लेकीवर. श्रीमंतीत लोळते ती. हो प्लीज आई, नुसतं श्रीमंत असून उपयोग नाहीये. ओके, तिने स्वतःवरती खूप काम करायला पाहिजे आणि ते करायची तिची तयारीच दिसत नाहीये. बघितलं ना तुम्ही, लग्न झाल्यापासून किती अरगण झाली आहे ती. त्या रिसेप्शन मध्ये नंदू त्याची कशी वागली, कशी बोलली. सो बॅड. मग काय चुकलं तिचं? काय चुकलं तिचं? आई, नंदूताई ना सुष्मितापेक्षा मोठी आहे. ओके, सो सुष्मिताने नंदूताईचं ऐकलं पाहिजे, मग तिचं बरं होईल आणि तिच्या आयुष्यात तिचं भलं होईल, तिला फायदा होईल आयुष्यात. आणि नंदूताईचा रिस्पेक्ट वगैरे तर अजिबात करते ती. इनफॅक्ट कम्पीट करते तिच्या बरोबर. म्हणजे काय तुम्ही अधिकार वगैरे म्हणताय ना, ते अधिकार तिला मिळालेले नाहीयेत. हट्ट करून मागून घेतलेत तिने. काय इमॅच्युअर बिहेवियर. पण आता एवढे सगळे अधिकार मिळालेत आणि त्यावरती काय करते ती? बरं झालं ना अधिकार मागून घेतले ते. किती दिवस आनंदी सगळंच आपल्या हातात होणार आहे. आणि मागून घेतले काय मिळाले काय फरक काही पडत नाहीये. बस आज ते घर सुष्मिताच्या तालावर नाचतंय ना, ते महत्वाचं आहे. माय गॉड, यू नो व्हॉट, यू आर अनबिलिव्हेबल. तुम्हाला कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे ना मला कळत असेल. सिरियसली समजून वगैरे घेऊ नको, एवढा त्रास देऊ नको. होय बनव घेऊन ये. आपण असे नाही होत. त्या अधिकारातून तू घराची जबाबदारी घ्यावीस असं वाटत होतं मला. जे मी आजपर्यंत वागत आले तू तसं वागावंस असं वाटत होतं. तू असा राजवाड्यांचाच निर्णय बदलून टाकशील तर ते बरोबर नाहीये. कळतंय का? तू खूप लहान आहेस राजा त्यांच्याहून. झालं ना तुझं परत सुरू. तू ना असंच करते नेहमी. मी जरा काय केलं ना तर लगेच टोकायचं असतं तुला. अरे अधिकार आहेत म्हणून केलं ना. अधिकार कशासाठी दिलेत? शो साठी दिलेत का अधिकार? आणि माझे अधिकार आहेत, वापरणार मी, यूज करणार. अगं मी तेच सांगायचा प्रयत्न करते तुला. वापर आणि गैरवापर यात फरक असतो. ठीक आहे, एक मिनिट. तुम्ही दोघी प्लीज भांडू नका आमच्यामुळे. प्लीज प्लीज प्लीज. एक मिनिट, इथे कुणीही भांडत नाहीये. ती माझी लहान बहीण आहे ना, मी भांडत नाहीये तिच्याशी. मी तिला समजावतेय, समजावून सांगतेय. स्वानंदी, मी आहे ना, मी समजवते ना सुशला. सुश बाळा, तू या घरातल्या माणसांचा इतका विचार करतेस, चांगली गोष्ट आहे. पण ह्यावरनं हेही कळतं की तू आमच्या भावनांचा जास्त विचार करतेस. थँक्यू मोबाईल. हे बघ, केलंस ते चांगलं केलं, पण असं न सांगता कुठलाही निर्णय घेणं योग्य नाही ग. बरोबर नाहीये हे. पण मी काही चुकीचं केलं नाहीये ना मोमेनला. सुष्मिता, राजवाडेंनी घेतलेला निर्णय डावललायस तू. इतके वेळ मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करते. तुझ्या डोक्यात शिरत नाहीयेत का गोष्टी? स्वानंदी, तू तिच्यावर चिडू नकोस. तू तिला का रागवतेस? हे सगळं जे काही होतंय ना, तुझ्यामुळे होतंय. काय झालंय माझ्यामुळे? तुझं नाटक सुरू झालं. आम्हाला सगळ्यांना माहितीये, तुझ्या इन्फ्लुएन्स खाली येऊ नये ना दादाने मला घराबाहेर काढलं. तू भडकवलंस ना दादाला माझ्याबद्दल, म्हणून मला घरातून बाहेर निघावं लागलं. तुला आहे ना माझी अडचण होती,
कारण मी इथे असल्यावर तुला तुझी मनमानी करता आलीच नसती. मुळात आहे ना, तुला मी आवडतच नाहीये. असं काही नाहीये. हे सगळं असंच आहे. मला काही कळत नाहीये असं समजू नकोस. अपी अपी प्लीज शांत हो ना तू तरी. अगं वहिनी आहे स्वानंदी तिची, मोठ्या भावाची बायको. याद राख परत तिच्याशी असं बोललीस तर तू. आई 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 सॉरी सॉरी. मी सांगते तिला, मी समजवते. प्लीज आत्ताच आली होती. मम्मा, काहीच सांगायची गरज नाहीये. स्वानंदीला ना तर सगळं माफ आहे. मी इथे आलीये तर माझं स्वागत करायचं सोडून मी इथे का आलीये असं मला विचारते ती. मी यातलं काहीही विचारलं नाहीये तुम्हाला. अगं पण अर्थ तोच होतो ना. सूशने माझ्यासाठी स्टँड घेतलाय तर तू तिला ऐकवतेस, म्हणजे तेच झालं ना. आजी, मला सांग, हिला मुळात काय हवंय? हिला एकटीला राज्य करायचंय का या घरावर? काय बोलताय तुम्ही हे? ताई ताई बस झाला आता. तू ना खूप एक्स्ट्रा नको करूस आता. अर्पिता ताई, दिस इज युअर होम. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा मन होईल ना तेव्हा तुम्ही इथे येऊन राहू शकता. नारी दादा, प्लीज अर्पिता ताईची बॅग्स घ्या आणि तिच्या रूम मध्ये ठेवा. कोणी कुठेही जायचं नाहीये. बॅग तिथेच राहू दे.